महाराष्ट्र फार्मसीत व्यसनमुक्ती अभियान जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात संपन्न। प्राचार्य डॉक्टर बी.एन. पौळ, डॉक्टर एस.एस. पाटील यांची विशेष उपस्थिती। नशामुक्त भारत अभियान व मिशन स्पंदन अंतर्गत महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी इन्स्टिट्यूट निलंगा येथे व्यसनमुक्ती अभियान जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर बी.एन. पौळ उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर एस.एस. पाटील उपस्थित होते। प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय निलंगा केंद्राच्या संचालिका आदरणीय नीता बहनजी उपस्थित होत्या। त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देताना मनावर नियंत्रण, सकारात्मक विचार, आत्मशक्ती, योग आणि आध्यात्मिक जीवनशैली यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या व्यसनांवर सहज मात करता येते असा प्रेरणादायी संदेश दिला। त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ व्यसनांपासून दूर राहण्याचेच नव्हे तर आपल्या मित्रपरिवारात आणि समाजातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्याचे आवाहन केले। यावेळी निलंगातील ज्येष्ठ नागरिक श्री शिवाजी रेशमे, सौ कल्पना नाईक तसेच सौ शेषाबाई हानेगावे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर डॉक्टर अमोल घोडके यांनी प्रास्ताविकात व्यसनमुक्ती ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारी असल्याचं सांगून तरुण पिढीने आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारून राष्ट्र निर्मितीत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले। त्यानंतर प्राचार्य डॉक्टर एस.एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणासोबतच चारित्र्य निर्मिती, आत्मअनुशासनाचे महत्त्व अधोरेखित केले। युवकांनी तंबाखू, गुटखा, मद्य, अंमली पदार्थांसारख्या व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवून आपले ध्येय निश्चित करावे, कारण व्यसनामुळे व्यक्तीचे आरोग्य, कुटुंब आणि उज्ज्वल भविष्य धोक्यात येते असेही त्यांनी स्पष्ट केले। प्राचार्य डॉक्टर बी.एन. पौळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले, महाविद्यालयीन जीवन हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वपूर्ण पर्व आहे। या काळात योग्य मित्रपरिवार, सकारात्मक सवयी, नैतिक मूल्य जोपासल्यास विद्यार्थी यशस्वी नागरिक बनू शकतात। व्यसनमुक्ती ही केवळ शासनाची मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केले। त्यानंतर सर्व उपस्थितांनी व्यसनमुक्त भारताची शपथ घेऊन स्वतः व्यसनमुक्त राहण्याचा आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला। या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन, नियोजन, प्रभावी सूत्रसंचालन डॉक्टर अमोल घोडके यांनी केले। आभार प्रदर्शन डॉक्टर संजय दुधमल यांनी केले। या कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैली, आत्मसंयम, सामाजिक उत्तरदायित्व, राष्ट्रहिताची भावना दृढ करण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।